डॉक्टर, हाडांच्या आजारांवर वाढतं वजन, फूड हॅबिट्स व बसण्याच्या सवयी यांचा कसा परिणाम होतो? हे ज्या तीनही गोष्टी तुम्ही विचारल्यात म्हणजे वाढते वजन, बसण्याची सवय आणि फूड हॅबिट्स यांचा हाडांच्या जे हेल्थ असते मस्क्युलोस्केलेटल हेल्थ दिसून येतो. जेव्हा आपले वजन वाढते त्यामुळे काय होते की स्पाईनचे दुखणे म्हणजे कमरेचे दुखणे, खास करून लंबार स्पाईनचे आजार, डिस्क प्रॉब्लेम्स हे सुरू होतात. त्याबरोबरच गुडघादुखी याचे सुद्धा प्रमाण वाढते. आणि ज्या फूड हॅबिट्स असतात म्हणजे जेणेकरून ज्या की जंक फूड्स आपण जास्त खातो, बाहेरचा समोसा, वडापाव किंवा इतर काही जे बर्गर्स वगैरे असतात, त्यामुळे काय होते की कॅलरीज एक्सेस प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्यामुळे आपले वजन आणखी वाढते आणि त्यामुळे आणखी हाडाचे आजार वाढतात. म्हणजे ही अशी एक विशेष सायकल आहे आपण ज्याच्यामधून बाहेर येणं थोडंसं कठीण असते. आणि सोबतच तुम्ही विचारलं की बसण्याची सवय, तर बसण्याची जी आपली सवय असते किंवा ज्याला आपण पोश्चर म्हणतो, ही पोश्चर ही नेहमी अपराईट असायला पाहिजे. जर आपण असं पुढे वाकून बसलो तर यामुळे काय होणार की आपल्या स्पाईनवरती जास्त प्रेशर येणार, त्यामुळे आपले कमरेचे प्रॉब्लेम्स आणि स्पाईनचे प्रॉब्लेम सुरू होतील. तर हे जे तीनही तुम्ही सांगितलेत, तर हे तीनहीवरती कंट्रोल करणं फार गरजेचं असते. जसं की जंक फूड अवॉइड करणे, काम करताना किंवा कुठे आपण बसलो असताना अपराईट पोश्चरमध्ये बसणे आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवणे. हे जर 3 गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर जवळपास 90% तुम्ही हाडांचे आजार टाळू शकता.